शेरी नाल्याचे पाणी कृष्णा नदीत मिसळत असल्याने नागरिकांचं आरोग्य धोक्यात येतं। याचा निषेध म्हणून नागरिक जागृती मंचच्या वतीने शेरी नाल्यातील पाण्याचे कॅन आयुक्तांना देण्यात आले, तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना देखील हे कॅन पाठवण्यात आलेत। धुळगाव शेरी नाला योजनेवरील मोटारी सुरू कराव्यात आणि नव्याने राबवण्यात येणाऱ्या 95 कोटींच्या सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाला तातडीने मान्यता द्यावी, अशी मागणी यावेळी सतीश साखळकर यांनी केली आहे। सांगली शहराला शेरी नाला 5वीला पुजलाय। धुळगाव योजना राबवण्यात आली, मात्र ती सुद्धा पूर्ण क्षमतेने कधीच चालली नाही किंवा पूर्ण क्षमतेने त्याचं काम आतापर्यंत सुद्धा पूर्ण झालेलं दिसत नाही। एका वर्षापूर्वी विधानसभेमध्ये कृष्णा नदीच्या प्रदूषणाचा विषय गाजला, त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेरी नाला एसटीपी प्लांटसाठी प्रस्ताव पाठवला, त्याला तात्काळ मंजुरी दिली जाईल अशी ग्वाही दिली होती। त्यानुसार प्रशासनाने प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठवलाय, मात्र 8 महिने झाले तरी अद्याप याला मंजुरी मिळाली नाही। सध्या या मोटारी बंद आहे, त्यामुळे शेरी नाल्याचं पाणी कृष्णा नदीत मिसळू लागले। याचा निषेध म्हणून नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर यांच्या नेतृत्वाखाली आयुक्तांना शेरी नाल्यातील पाणी कॅन भरून दिले, तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना देखील हे पाण्याचे कॅन पाठवण्यात आले। त्यांना तात्काळ जाग यावी आणि शासनाची 95 कोटींची योजना मंजूर करावी असा उद्देश असल्याचं सतीश साखळकर यांनी सांगितले। आयुक्तांनी तात्काळ मोटारी सुरू कराव्यात व शेरी नाल्याचं पाणी कृष्णा नदीत मिसळू नये याची खबरदारी घ्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली। सांगलीच्या शेरी नाल्याचा प्रश्न हा सांगलीकरांच्या पाचीला पुजल्यागत आहे। गेल्या 60-70 वर्षापासून ह्याच्यावर राजकारण झालं, कोट्यावधी रुपये आणले, मात्र सांगलीकरांच्या पदरी निराशाच पडलेली आहे। चालू वर्षी सुद्धा आता दिवाळीला महापालिकेच्या मोटरी चालू करून पाण्याचा उपसा करायला पाहिजे शेरी नाल्याचा, तो न करता सुस्त प्रशासन टक्केवारीत आणि वेगवेगळ्या ह्याच्यात व्यस्त असल्यामुळं शेरी नाल्याचं पाणी कृष्णा नदीत मिसळत असल्यामुळं इथले रोज येणारे पोहायला येणारे नागरिक असतील व आम्ही सामाजिक संघटनेने आज नवीन मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांना तसेच महापालिका आयुक्तांना जाग आणण्यासाठी ह्या शेरी नाल्यावरचा 102 कोटी रुपयाचा एसटीपी प्लॅनचा प्रस्ताव जो अजून 6 महिने झालं पडून आहे, ते आमदार खासदार असतील मंत्री असतील यांना जाग आणण्यासाठी आज आम्ही शेरी नाल्याचं पाणी ह्या मुख्यमंत्र्यांनी महापालिका प्रशासनाला भेट देण्यासाठी इथं भरून घेतलेला आहे। एवढ्यावर ह्या राज्य सरकारनं आणि महापालिका प्रशासनानं जर तात्काळ हा प्रस्ताव मंजूर नाही केला तर ह्या शेरी नाल्याच्या पाण्याने त्यांना अभिषेक घातल्याशिवाय सांगलीकर जनता आता स्वस्थ बसणार नाही।